प्रश्न पहिला, कोणता सजीव झोपताना एक डोळा उघडा ठेवतो? पर्याय आहे ए ऑक्टोपस, बी डॉल्फिन, सी उंदीर, डी ससा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी डॉल्फिन. प्रश्न दुसरा, रोज सकाळी हरभऱ्याचे सेवन केल्यास काय फायदे होतात? पर्याय आहे ए रोगप्रतिकार शक्ती वाढते, बी शरीरात ताकद येते, डी डोळ्यांची दृष्टी सुधारते, डी केस गळणे कमी होते. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी शरीरात ताकद येते. प्रश्न तिसरा, भारतात सर्वाधिक काजू उत्पादन कोणत्या राज्यात होते? पर्याय आहे ए गोवा, बी महाराष्ट्र, सी आंध्र प्रदेश, डी केरळ. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए गोवा. प्रश्न चौथा, कर्करोग असलेल्या व्यक्तींनी खालीलपैकी काय टाळावे? पर्याय आहे ए पेस्ट्री, बी ताक, सी हरभरा, डी बिस्किट. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए पेस्ट्री. प्रश्न पाचवा, दुपारच्या जेवणाची योग्य वेळ कोणती मानली जाते? पर्याय आहे ए 12:30 वाजता, बी 1:30 वाजता, सी 2 वाजता, डी 3:30 वाजता. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 2 वाजता. असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. प्रश्न 6, भारतात चंदनाची सर्वात लागवड कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहे ए तमिळनाडू, बी कर्नाटक, सी गुजरात, डी ओडिसा. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी कर्नाटक. प्रश्न 7, कोणत्या झाडावर वेगवेगळ्या प्रकारची फळे तयार होतात? पर्याय आहे ए नारळ, बी बहुप्रजाती फळझाड, सी बोर, डी जांभूळ. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी बहुप्रजाती फळझाड. प्रश्न 8, मॅगी सारखे तयार अन्न खाल्ल्यास शरीरातील कोणता अवयव प्रभावित होतो? पर्याय आहे ए मेंदू, बी डोळे, सी यकृत, डी मूत्रपिंड. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी यकृत. प्रश्न 9, कोणता लहान जीव झोप घेतल्यास मरतो? पर्याय आहे ए मुंगी, बी डास, सी झुरळ, डी विंचू. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए मुंगी. प्रश्न 10, खालीलपैकी कोणता पक्षी जमिनीवर कधीच न बसता उडतच राहतो? पर्याय आहे ए सिफ्ट, बी कबूतर, सी चिमणी, डी कावळा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए स्विफ्ट. तर आजचा शेवटचा प्रश्न आहे, आंब्याचे शहर म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते? पर्याय आहे ए रामपूर, बी नागपूर, सी अलाहाबाद, डी अमरावती. तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.